देशामध्ये लसीकरण सुरू होऊन खरं तर आता 2.5 महिना झालेला आहे। वेगवेगळे टप्पे लसीकरणाचे सुरू झालेले आहेत। आता 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस घेता येणार आहे, पण तरीसुद्धा सामान्यांच्या मनामध्ये लसीकरणासंदर्भातले जे प्रश्न आहेत ते अजूनही मिटायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती सुद्धा निर्माण होत असते। आणि म्हणूनच या लसीकरणाबद्दलचे सगळे काही प्रश्न आज आपण विचारणार आहोत CSIRचे संचालक डॉक्टर शेखर मांडे यांना। मांडे सर, एकतर लसीकरण सुरू होऊन 2.5 महिना झालेला आहे, मात्र अजूनही लोकांना वेगवेगळे प्रश्न पडत आहेत। सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज तयार व्हायला साधारणपणे किती वेळ लागतो? लस घेतल्यानंतर जवळजवळ 12 ते 14 दिवस लागतात अँटीबॉडी शरीरामध्ये सुरू व्हायला। आणि पहिल्यांदा घेतल्यानंतर अँटीबॉडीचं प्रमाण थोडं असं एवढं होतं आणि मग पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेतल्यानंतर अजूनही आपल्या शरीरामध्ये जास्ती चांगले अँटीबॉडीज तयार होतात, म्हणून आपण त्याला बूस्टर डोस वगैरे पण असं पण म्हणतो। आणि म्हणून दोन्ही डोसेस घेणं आवश्यक असतं। आणि दुसरा डोस घेतल्यानंतर पण त्याच्या 14 दिवसानंतर अँटीबॉडीज चांगल्या तयार होतात। म्हणजे आपण कूळ जर मानलं असं तर जवळजवळ 45 दिवसानंतर चांगले अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये तयार होतात। व्यक्तिपरत्वे ही संख्या किंवा हे प्रमाण जे आहे ते बदलत राहतं अँटीबॉडीज बनण्याचं? असं आहे की प्रत्येक माणसाचं वेगवेगळं तसं असतंच ते थोडं बहुत, पण सामान्यतः लोकांना समजायचं असेल तर बहुतेक लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होतात। त्यामुळे त्याच्यामध्ये लोकांनी फरक म्हणू नये। हा फरक जो आहे ते इतर लोकांमध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये जो फरक दिसतो तो शास्त्रज्ञ त्याच्याबद्दल चिंता करतात, पण सामान्य लोकांनी त्याच्याबद्दल चिंता करू नये। सर, पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस जो आहे तो बरोबर 28 दिवसांनी घ्यायचा आहे? आपण जर घेतला तरी चालतो, तर आपण सामान्यतः मानून चालूया की 4 ते 12 आठवड्यांमध्ये आपण दुसरा डोस घ्यावा। म्हणजे जर समजा एखाद्या माणसाची तारीख थोडीशी मिस झाली, पुढे मागे झाली, तरी त्यांनी फार घाबरण्याचं कारण नाही, ते कधीही लस नंतर दुसरा डोस घेऊ शकतात? अजिबात घाबरण्याचं कारण नाही। आपली जर 28 दिवसाची जर डेट मिस झाली तर आपण त्याच्यानंतर अजून 4-6 आठवड्यामध्ये केव्हाही जाऊन दुसरीदा लस घेऊ शकतो। आणि एखाद्या व्यक्तीला समजा असं वाटलं की अँटीबॉडीज तयार नाहीत झाल्या, तर त्यांनी परत डोस घ्यायची आवश्यकता असते? नाही, आपण असं काही अँटीबॉडीज तसं बघत नाही, पण पोस्ट सर्व्हेलन्समध्ये आपण लोकांना म्हणतो की सिरो सर्वे करून बघा की अँटीबॉडीज किती झाल्यात आपल्या शरीरामध्ये, पण त्याच्याबद्दल एवढी चिंता करायची आवश्यकता नाही। दोन्ही डोसेस घेतल्यानंतरच मग आपण बघू शकतो की खरोखर किती अँटीबॉडीज आपल्या शरीरात झाल्यात नाहीत। जेव्हा या अँटीबॉडीज तयार होतात त्या किती काळ शरीरामध्ये राहतात, किती काळ प्रतिबंध करू शकतात? हा खूप मोठा प्रश्न आहे। अजून आपल्याला याच्याबद्दल खूप माहिती नाही आहे, कारण जगभर आपण जर पाहिलं लसीकरण ते आता डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे आणि वेगवेगळ्या लसी जे आपल्या समोर आल्या आहेत की फायझर आणि मॉडर्नाची mRNA लस आलेली आहे, जॉन्सन अँड जॉन्सनची एक लस आली आहे सिंगल शॉट आपण म्हणतो ती, ॲस्ट्राझेनेकाची जी आहे आपण सिरम इन्स्टिट्यूट जे आपल्याला आपले कोविशिल्ड म्हणून देतात ते स्पाईक प्रोटीनची आहे ॲडेनोव्हायरस बरोबर, आणि तसंच भारत बायोटेकची कोवॅक्सिन आहे। त्या सगळ्या आत्ताच डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला याच्याबद्दल काही म्हणणं की 4 महिनेच अँटीबॉडी राहतात, 6 महिनेच राहतात किंवा बरेच वर्ष राहतात ते आपल्याला अजून माहिती नाही आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते स्वतः समजून येईल। लस घेतल्यानंतर साधारणपणे काय त्रास होऊ शकतो किंवा साधारण जे सौम्य लक्षणं दिसतात ती काय असतात? लक्षणं अशी काही फार येत नाहीत, कारण जास्तीत जास्त की जिथे आपल्याला लस दिली आहे त्या ठिकाणी थोडंसं लाल होऊ शकतं। काही लोकांना हलका ताप पण येऊ शकतो दिवसभराचा, किंवा थोडंसं डोकं वगैरे दुखू शकतं, पण हे खूप अत्यंत किरकोळ असे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत। असं मेजर साईड इफेक्ट असा काही याच्यामध्ये आढळून येत नाही। अनेक लोकांचा हा पण प्रश्न आहे की लस घेतल्यानंतरच्या काळामध्ये दारू प्यायची की नाही, मद्यपान करावं की नाही? आता काय सांगणार लोकांना याबद्दल? म्हणजे असं आहे की लसीचा इतर कशावरच काही परिणाम नाही, आपल्या खाण्यापिण्यावर, नॉनव्हेज वगैरे खाल्लं तरी सगळं काय दुसऱ्या कशावरच काही परिणाम नाही। त्यामुळे आपलं नॉर्मल लाईफ जसं आपण राहत आलो तसंच राहावं। सर, पहिला डोस आणि दुसरा डोस जर समजा नजरचुकीनं वेगळा घेतला गेला तर नेमकं काय होऊ शकतं? हो, ही खूप मजेशीर बातमी आहे, कारण मी असं ऐकलं की काही व्यक्तींनी पहिला डोस एका लसीचा घेतला आणि दुसरा डोस दुसऱ्या लसीचा घेतला। त्याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आहे। आपल्या देशामध्ये ज्या 2 लसी आहेत, एक कोविशिल्ड आहे जे स्पाईक प्रोटीन ॲडेनोव्हायरसला बांधलेलं आहे, आणि दुसरी जी आहे कोवॅक्सिन जी आपण हिट किल्ड व्हायरस म्हणतो ती। दोन्ही लसींचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या शरीरात अँटीबॉडीज जनरेट करणं, जेणेकरून व्हायरस जेव्हा आपल्या शरीरात येईल आहे त्या व्हायरसवर आपल्याला त्या अँटीबॉडीज त्या व्हायरसवरती काम करतील। त्यामुळे अँटीबॉडीज तयार होतीलच दोन्ही घेतले तरी, आणि त्यामुळे खूप चिंता करण्याची आवश्यकता नाही। आपल्या डॉक्टरला जाऊन विचारावं की सपोज पहिल्यांदा कोविशिल्ड घेतली असेल आणि चुकून दुसऱ्यांदा आपण कोवॅक्सिन घेतली तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा की जाऊन परत कोविशिल्ड घ्यायची आहे की नाही आणि किती दिवसानंतर घ्यायची आहे। त्यामुळे खूप चिंता करायची आवश्यकता नाही, त्याचा दुष्परिणाम काही नाही आहे।
सध्या जी परिस्थिती आपण बघतोय, कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, तर या पार्श्वभूमीवरती देशातली स्थिती बघता तुम्हाला काय वाटतंय? दुसऱ्या लाटेच्या एकूण तडाख्यात आहोत आपण? दुसरी लाट तर नक्कीच आलेली आहे. आपण जे बघत आहोत आजच्या दिवशी आपण पाहिलं की 80,000 जवळजवळ केसेस आहेत. त्यामुळे दुसरी लाट निश्चित रूपाने आपल्यासमोर आलेली आहे. आपल्याला सावधान राहणं आवश्यक आहे. आपण पहिले सुरुवातीपासून गेल्या वर्षभरापासून लोकांना म्हणत आहोत की सगळ्यांनी सावधान राहणं खूप आवश्यक आहे. जसं आपण म्हणतो लोकांना की मास्क नियमित रूपाने वापरा, एकमेकांपेक्षा दूरी ठेवा, सोशल फंक्शन्स करू नका. हे पाहून मला अत्यंत वाईट वाटतं की जेव्हा टी व्हीवर बघतोय की लोकांचे सोशल फंक्शन सुरू झाले आहेत, लग्न वगैरे सुरू झाले आहेत, प्रकार पार्ट्या सुरू झाल्या आहेत. ह्या गोष्टी काही बरोबर नाही आहेत. तर ह्या गोष्टी आता आपण जर थोड्या तुरळक प्रमाणावर जर केल्या तर बरं राहील. तर आपल्याला याच्यावर जर खरोखर जर मात करायची असेल तर या सगळ्या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. सर, मध्यंतरी बातमी आली होती कोरोनाचा दुसरा व्हेरियंट जो आहे तो देशामध्ये सापडलेला आहे, तर त्याची नेमकी आता स्थिती काय आहे आणि सध्याच्या ज्या आपल्या लसी आहेत त्या या नव्या व्हेरियंटवरती सुद्धा परिणामकारक आहेत का? हे जे व्हेरियंट्स बरेच आता आपल्यासमोर दिसायला लागले आहेत. जसं की आपण युकेचा व्हेरियंट म्हणतो, ज्याला आपण B117 म्हणतो, तो निश्चित रूपाने देशामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आढळून आलेला आहे. तसंच काही काही ठिकाणी कॅलिफोर्निया व्हेरियंट आढळून येतो आहे, ज्याला आपण E484Q, L452R पण म्हणतो. आणि इतर पण काही काही व्हेरियंट्स आता समोर यायला लागले आहेत आपल्यासमोर, महाराष्ट्रात, पंजाबमध्ये वगैरे. पण आपण आशा करत आहोत की लसीकरणानंतर तेवढाच इफेक्ट व्हेरियंट्सवर पण राहील जेवढा ओरिजिनल वुहान व्हायरसवरती होता. तर हे होते डॉक्टर शेखर मांडे. आणि लसीकरणासंदर्भात सामान्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, म्हणजे वेगवेगळ्या डोसेसबद्दल असतील किंवा किती दिवसांनी अँटीबॉडीज तयार होतील, मद्यपान करावं की नाही, या सगळ्या संदर्भातली सामान्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती त्यांनी दिलेली आहेत. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.